महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची ऑनलाईन केंद्रांवरती गर्दी व्हायला लागली आहे। आपण बघू शकताय की हे वेरूळ इथलं एक ऑनलाईन सेंटर आहे आणि याच सेंटरवरती लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी ही महिलांची गर्दी झालेली आहे। या योजनेतून लाभ घेण्यासाठी महिला सुद्धा उत्सुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचेच फॉर्म भरण्यासाठी या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यातल्या काही महिलांशी आपण बोलणार आहोत। तर कोणत्या योजनेसाठी आला? आम्ही लाडकी बहीण योजना यासाठी आलो आहे। आजपासून ती सुरू झाली, त्याच्यामुळे आम्ही अर्ज करायला आलो फॉर्म भरण्यासाठी। कुठले कुठले कागदपत्र आणलेत? आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड, अजून बँकेची। चांगली योजना आहे। हो, चांगली योजना आहे महिलांसाठी। हो, तर या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। हे जे केंद्र चालक आहेत ते स्वतः आपल्या बरोबर आहेत। गर्दी व्हायला लागली चांगली? हो सर, आज अचानकच जसं शासनाने अधिवेशनामध्ये जाहीर केलं की महिलांना 1500 रुपये मानधन स्वरूपामध्ये मिळणार आहेत, तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये महिला या बाहेर पडलेल्या आहेत आणि नवीन अर्ज नोंदणीसाठी, त्याचप्रमाणे रहिवासी उत्पन्न डॉक्युमेंट काढण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि संपूर्ण परिसरातील नव्हे पूर्ण महाराष्ट्रभरातील केंद्रांमध्ये आज गर्दी दिसायला मिळत असेल आपणास। आपण पुन्हा एकदा बघू शकता की ही महिलांची या ठिकाणी रांग आहे आणि या सगळ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवरती गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।